हा जो तुमचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे नवीन, हा 2019ला तयार झाला पूर्ण, परंतु कोविडचा पिरियड असल्यामुळे 2 वर्ष तो थांबून ठेवावा लागला आणि 2021 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपण तो अभ्यासक्रम राबवतोय. यापूर्वी 1999ला तो अभ्यासक्रम तयार झालेला होता आणि तो आपण त्या अभ्यासक्रमाप्रमाणे सगळं आपलं काम पूर्ण करत होतो. कसं आहे मित्र की काळ जसा बदलतो तसं आपल्यालाही बदलावं लागतं. धोरणं बदलतात, अभ्यासक्रम बदलतात, कामाचं स्वरूप बदलते, हे सगळं बदल होत असतात आणि त्या बदलाप्रमाणे जर आपण बदललो नाही तर आपण निश्चितच इतरांच्या मागे पडणार असतो. तर आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, आपला कोर्स हा मागे राहू नये, इतर कोर्सच्या बरोबरीने असावा, हा एक दृष्टिकोन ठेवून त्यावेळेला आम्ही अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलेली होती. दरम्यानच्या काळात काय झालं मित्र, आता जसं सरांनी सांगितलं की 2020 म्हणजे 29 जुलै 2020ला आपल्या देशाचं नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालं. कोविडचाच पिरियड होता त्यावेळेला, घराच्या बाहेर निघताही येत नव्हतं. पण त्याही पिरियडमध्ये आपल्या केंद्र सरकारने किंवा आपल्या देशाने आपल्या देशाचं स्वतंत्र झाल्यानंतर तिसरं शैक्षणिक धोरण जाहीर केलं. आपला देश स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला. स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत जे आपल्या देशाचे धोरणं ठरलेले आहेत, विशेषतः शिक्षणाच्या संदर्भात, हे आत्ता जाहीर झालेलं हे तिसरं धोरण आहे. पहिलं शैक्षणिक धोरण हे 1968ला ठरलेलं होतं, देश स्वतंत्र झाल्यानंतर. धोरण काय ठरवत असते हो, हा विषय मी थोडक्यात घेतो, फारसा वेळ घेणार नाही याला, कारण सरांची त्यावर एक हे होतं किंवा हे घ्या तुम्ही मुलांना सांगा. आणि सेकंड इयरचे विद्यार्थी, तुम्हाला एक प्रकरण आहे शिक्षण शास्त्रामध्ये आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला NCERT, NEP, SCERT, त्याच्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, अशा प्रकारचे काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला काही माहिती, टिपा लिहा, असे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. त्या अनुषंगाने जी काही माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे ती पण महत्वाची आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही बदल होऊ घातलेले आहेत ती पण माहिती तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे दोन उद्देश आपले साध्य होणार आहे. जर त्या पेपरमध्ये जी आता माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल जर काही टिपा लिहायला आलं, माहिती लिहा, थोडक्यात माहिती लिहा, तर तुम्हाला ते त्याच्या आधारे लिहिता येईल. त्याचे स्वतंत्र असे कुठलेही पुस्तकं नाहीत, आहेत पण ते तुमच्यापर्यंत येत नाहीत का ते आणणं फार कठीण आहे जरा. असो, तर पहिलं शैक्षणिक धोरण आपलं 1968ला जाहीर झालं देश स्वतंत्र झाल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरं शैक्षणिक धोरण आलं 1986ला आणि त्याच्यानंतर आत्ता 2020ला 29 जुलै 2020ला तिसरं शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे. शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम, बरेच लोक म्हणतात आता तर अभ्यासक्रम बदलला, आता तर शिक्षण धोरण बदललं, 2012ला तर बदललं, आता काय लगे आणखीन 12 वर्षात धोरण बदलणार का? म्हणजे बोलताना धोरण आणि अभ्यासक्रम याचं भान राहत नाही. अभ्यासक्रम हा टोटली वेगळा आहे, धोरण हे टोटली वेगळं आहे. धोरण ज्या वेळेला ठरते तेव्हा आपल्या देशाचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं जाते. मी शिक्षणाच्या संदर्भात बोलतो, धोरणं वेगवेगळ्या गोष्टीचे ठरवले जातात. व्यवसायाचं धोरण, व्यापाराचं धोरण असेल तसं आपलं शिक्षणाचं धोरण आहे की आपल्या देशाचं शिक्षण कसं असावं याचा सकल विचार ज्याच्यामध्ये केला जाते. तो शेवटचा मुलगा, लक्ष आहे का? ताड बसायचं, उत्साही चेहऱ्याने बसायचं, मरगळलेले चेहरे समोर ठेवायचे नाहीत. लक्षात आलं? कारण ही माहिती तुम्हाला पुन्हा कधीही मिळणार नाही. आणि किती महत् प्रवासाने या लोकांनी इथपर्यंत हे सगळं अरेंज केलं याची किंमत तुम्हाला बहुतेक माहिती नसणार. किती धावपळ चालू आहे त्यांची मगापासून की नाही आमच्या मुलांपर्यंत हे पोहोचवा. तुम्ही भाग्यवान आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजला हे सगळं असं मिळून राहिलेलं नाही. तुम्हाला मिळते आहे की जे तुमच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे. म्हणून आनंदी चेहऱ्याने ऐका,
याचं काम तुम्हाला भविष्यात आहे, कारण तुम्ही सगळे शिक्षक होणार आहात, भावी शिक्षक आहात तुम्ही सर्व. एटीडीच्या अभ्यासक्रमाला ज्या वेळेला प्रवेश घेतला त्याच वेळेला तुमचं निश्चित झालं की भविष्यात मला शिक्षक व्हायचं आहे. असं कोणी आहे की सर मला नाही शिक्षक व्हायचं? जर तशा विचाराचा कोणी असेल तर त्याच्यासाठी वेगळे कोर्सेस होते, तो कशाला याच्यात तू विनाकारण 2 वर्ष घालवते? फाउंडेशन होतं, GD-ART आहे किंवा आणखीन दुसरे कोर्सेस आहेत, तो तिकडे गेला असता. पण तुम्ही तिकडे गेला नाहीत, याचाच अर्थ तुम्हाला भावी आयुष्यात शिक्षकी पेशा स्वीकारायचा आहे किंवा शिक्षकाची नोकरी करायची आहे किंवा शिक्षक व्हायचं आहे. आणि शिक्षक म्हणून ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांसमोर जातो त्यावेळेला त्याला परिपूर्ण माहिती असलीच पाहिजे बदलत्या काळानुसार जे काय असेल ते. म्हणून उत्साहाने हे सगळं स्वीकारा. मी फारसा वेळ तुमचा घेणार नाही, अर्ध्या तासात सगळं उरकतो, जास्त वेळ घेणार नाही, कारण विषय तसा खूप मोठा आहे. त्यांनी सांगितलेले विषय ते जर मी घ्यायला बसलो तर 3 ते 4 दिवसही मला कमी पडतात. त्याचा थोडक्यात सार मी या ठिकाणी सांगणार आहे. असो, धोरण ज्या वेळेला ठरवलं जाते, कुठलंही धोरण विशेषतः आपल्या शिक्षणाचं, त्यावेळेला संपूर्ण देशाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं जाते. त्याची समिती असते, ती समिती आपल्या देशातले वेगवेगळे जे राज्य आहेत, घटक राज्य आहेत, ते डोळ्यासमोर ठेवतात आणि त्याला अनुसरून आपल्या देशाला कुठल्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे याचं एक नियोजन केलं जातं. एक छोटासा ड्राफ्ट तयार केला जातो, त्यालाच म्हटलेला आहे धोरण. ड्राफ्ट, शिक्षण धोरण. किंवा पॉलिसी, त्याला पॉलिसी पण म्हटलं जाते, की शिक्षणाचं एक नियोजन त्याच्यामधून केलं जातं आणि ढोबळ मानाने त्याच्यात सगळ्या गोष्टी टाकल्या जातात की आपल्या देशाचं शिक्षणाची दिशा. शिक्षण म्हणजे केवळ कलेचंच आहे असं नाही, सगळ्या प्रकारचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण आहे, कॉलेजचं शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे, शालेय स्तरावरील शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, शिक्षक प्रशिक्षणाचं शिक्षण आहे, कुठल्याही प्रकारचं शिक्षण असू द्या, त्या सगळ्याचं ढोबळ मानानं नियोजन याच्यामध्ये टाकलं जातं. त्या धोरणामध्ये आपलं जे जाहीर झालेलं आहे 2020 ला, त्याला NEP 2020 या नावाने ओळखलं जाते. आता जे तिसरं शिक्षण धोरण जाहीर झालेलं आहे ते NEP 2020. NEP स्टँड फॉर न्यू एज्युकेशन पॉलिसी. NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शिक्षण धोरण. 34 वर्षानंतर आपलं हे धोरण बदललेलं आहे. आणि का बदलावं लागते धोरण? मी आताच सांगितलं, एक छोटंसं कारण सांगितलं ढोबळ मानाने, की बदलत्या काळाची गरज. काळ बदलत आहे, इतर देशांच्या तुलनेत आपण मागे राहायला नको, जगाच्या बरोबरीने आपल्याला जायचं आहे. हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. तुम्ही सगळेजण टीव्ही मोबाईल पाहता, तुमच्या याच्यावर एखाद्या वेळेला तुम्ही व्हॉट्सअपवर एक मेसेज पाहिला असेल, एखाद्या वेळेला वाचला असेल की मार्केटमध्ये अँबॅसेडर कार, HMT घड्याळ, मर्फी रेडिओ, राजदूत मोटरसायकल, नोकिया कंपनीचा फोन आज आपल्याला मार्केटमध्ये दिसत नाही. एक वेळचं हे सगळं प्रॉडक्ट अतिशय नावाजलेलं होतं आपल्या देशामध्ये. गव्हर्नमेंटच्या कुठल्याही एखाद्या पदाधिकाऱ्याला जर गाडी असेल तर ती पद्मिनी प्रीमियर नावाची गाडी राहायची, त्या अधिकाऱ्याची. कलेक्टर असेल किंवा मोठ्या पदावरचे अधिकारी, तीच गाडी राहायची. आलिशान गाडी ती समजल्या जायची त्यावेळेला, पद्मिनी प्रीमियर गाडी. आज ती कुठंच दिसत नाही. HMT घड्याळ होतं, आज दिसत नाही. अनेक घड्याळी आहेत पण त्या नावाचं घड्याळ दिसत नाही. मर्फी नावाचा रेडिओ अतिशय नावाजलेला होता, मर्फी बुश कंपन्यांचे म्हणजे नाहीत. अलीकडे निघालेला नोकियो फोन, सॅमसंग वगैरे आता दिसतात आपल्याला, पण नोकियाचा फोन दिसत नाही. राजदूत मोटरसायकल दिसत नाही. का बरं? हे कुठे गेले ते सगळे?
काळाच्या बरोबर त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणलेला नाही आणि म्हणून हे सगळे काय झाले, मागं पडले, दुसरेच पुढे आले. आपल्याला बदलावं लागतं, काळ बदलेल तसा बदलावं लागतं. तसं आपलं आहे की जर आपल्याला जगाच्या बरोबरीने टिकायचं असेल, आपला विद्यार्थी बाहेर देशात गेला तर त्याला नोकरी करता आली पाहिजे, त्याला शिकता आलं पाहिजे, व्यवसाय करता आला पाहिजे. बाहेरच्या देशातला जर आपल्या देशात आला तर त्याला सुद्धा ते सगळं करता आलं पाहिजे. म्हणजे इक्वॅलिटी ज्याला आपण म्हणतो, समानता शिक्षणाच्या बाबतीतली ही त्याच्यामध्ये असली पाहिजे, असा एक विचार आलेला होता. दुसरं, तुम्ही पाहत असाल लोकसंख्या खूप वाढत चाललेली आहे. जो तो उठतो, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला नोकरी द्या. नोकरीसाठी मोर्चे निघतात किंवा आणखी काही प्रकार घडतात, मागण्या होतात जिकडून तिकडून. शासन लोकांना नोकरी देऊन देऊन किती देणार आहे, त्याला काही मर्यादा आहेत, नोकरी देऊ शकत नाही. आणि म्हणून मग त्यावर कुठेतरी उपाय की आता नोकरी जर याला मिळत नसेल तर किमान असं काही त्याला शिक्षण द्या की ज्याच्यातून त्याला काहीतरी व्यवसाय करता येईल, त्याचं पोट भरता येईल. आता तुम्हीच उदाहरण घ्या ना, की मार्केटमध्ये आपण पाहतो बरेचदा म्हणजे बाहेर की बीएड झालेले, डीएड झालेले किंवा आणखी एमएड झालेले, थोडक्यात शिक्षक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले बरेचसे शिक्षक शाळेवर जे लागलेले नाहीत ते आपल्या घरी ट्युशन सुरू केलेले आहेत. तुम्ही पाहिले असतील, घराघरात बोर्ड असतात, आमच्या इकडे ट्युशन घेतली जाईल वर्ग 5वी ते 10वी, अमुक अमुक विषय शिकवल्या जातील. काय आहे, तो व्यवसाय करतोय. त्या म्हणजे नोकरी नाही मिळाली म्हणून तिथं ट्युशनचा व्यवसाय, म्हणजे किमान ते ट्युशनचा व्यवसाय करून 2 पैसे कमावता तर येतात. अशा पद्धतीचं एक धोरण आपल्या शिक्षण धोरणाने आणलेलं आहे की किमान आता नोकरी जर आम्ही प्रत्येकाला देऊ शकत नाही तर व्यवसाय प्रत्येकाने किमान काहीतरी व्यवसाय त्याला करता आला पाहिजे आणि स्वतःचं पोट भरता आलं पाहिजे, स्वतःच्या फॅमिलीचं पोट भरता आलं पाहिजे, असा एक दृष्टिकोन त्याच्यामधून ठेवला आहे. म्हणजे पहिला उद्देश ठेवलेला आहे, जगाच्या बरोबरीने आपण टिकलो पाहिजे, बदलत्या काळानुसार आपल्यालाही त्याच्यात बदल करायचा आहे, विकसनशील देशातून विकसित देशामध्ये आपल्याला जायचं आहे, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आणि हा विचार सर्वच देशांना करायचा आहे. रोजगाराचा प्रश्न याच्यामधून मिटला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळं दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमामध्ये बदल केला जात असतो. आणि 29 जुलै 2020ला आपलं राज्याचं 3रं शैक्षणिक धोरण आपल्या सध्याचे जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी ते जाहीर केलेलं होतं. कोविडचा पिरियड होता त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता जेवढे काही हे आपले अभ्यासक्रम आहेत हे बदलतील, वेळ लागेल, 2-4 वर्षाचा, 4-5 वर्षाचा त्याला वेळ लागेल. तर त्या पद्धतीने आता कार्यवाही सुरू झालेली आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचं एक वैशिष्ट्य त्यांनी ठरवलेलं आहे की तुम्ही एक शब्द ऐकला असेल, RTE. ऐकलाय काय शब्द, ऐकलाय काय? बर, मराठीमध्ये सांगतो, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. ऐकलाय का शब्द? तुम्ही सगळे शिक्षक होणार आहात, लक्षात ठेवा. हे अशा बाबीशी आपला संबंध पाहिजे, कुठेतरी आपल्याला माहित पाहिजे. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी याच्या अंडर शिक्षण घेतलेलं असेल. एक्झॅक्ट, बरोबर आहे. RTE, राईट टू एज्युकेशन, म्हणजे बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. हा कायदा 2009ला आले, आपलं कायदा म्हणण्यापेक्षा धोरण 2009ला आलेला आहे. 2011ला त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि 2013 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी ठरवलेलं होतं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील जेवढे काही मुलं मुली असतील, लक्षात घ्या, वय वर्ष 6 म्हणजे पहिल्या वर्गात ज्या वेळेला दाखल होतो ते वय, ते 14 वर्ष म्हणजे कोणत्या वर्गात असेल तू मुलगा किंवा मुलगी? 14व्या वर्षी 8व्या वर्गात. 8व्या वर्गात म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाल्यावर पहिल्या वर्गात जाईल आणि 8 आणि 6 14, म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च RTE यांनी उचललेला आहे, या कायद्याने घेतलेला आहे की मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही. मग त्यांना माध्यान्ह भोजन तुम्ही घेतलाय का शाळेत, जेवण घेतलाय का, खिचडी वगैरे मधला, ती त्याच्या अंतर्गतच आहे. मुलांचे कपडे, त्यांचे बूट, त्यांचे पुस्तकं, वह्या, दप्तर, थोडक्यात त्यांच्या शिक्षणासाठी जो काही खर्च येत असेल त्याचा भार या RTE ऍक्टने उचललेला होता.
आणि हे सगळं आम्ही पुरवू किंवा हे त्यांना पुरवलं गेलं पाहिजे. मग केंद्र सरकारने पुरवा आणि काही राज्य सरकारने पण पुरवा, असा त्यांनी कायदा केलेला होता. आता नवीन शैक्षणिक धोरणाने याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. आता त्यांनी असं ठरवलेलं आहे, हा बदल केला, मुख्य बदल, की आता शालेय स्तर म्हणजे पूर्व शालेय स्तरापासून, लक्षात घ्या मी शब्द कोणते वापरतोय, पूर्व शालेय स्तरापासून पूर्व शालेय स्तरापासून ते शालेय स्तरापर्यंत, म्हणजेच आतापर्यंत 6 ते 14 वर्ष वयोगटातली मुलं, म्हणजेच पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गातल्या मुला मुलींची शिक्षणाची जबाबदारी आरटी ऍक्टने घेतली होती. आता पूर्व शालेय स्तरापासून म्हणजे पहिल्या वर्गाच्या अगोदरचे 3 वर्ष, ज्याला आपण नर्सरी, KG1, KG2 म्हणतो, म्हणजे बालवाडी, म्हणजे अंगणवाडी आणि बालवाडी, बालवाटिका नंबर 1, बालवाटिका नंबर 2, त्याच्या अगोदर म्हणजे अंगणवाडी. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी 3 वर्ष वय झालं की त्याला बालवाडी किंवा अंगणवाडीत दाखल करावं, म्हणजे करायचं आहे आरटी ऍक्ट नुसार. हा सक्तीचा कायदा आलेला आहे आता नव्याने. तसं आपण पाहतोय की बाहेर काही बालवाड्या सुरू झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये या मुलांना प्रवेश दिला जातो, चालवतात बरेचसे लोक. आता शासनानेच तो नियम केलेला आहे की नाही, आता पूर्व प्राथमिक पासून म्हणजे पहिली दुसरीच्या अगोदर 3 वर्ष त्या मुलाचं किंवा मुलीचं वय झालं की त्याला शाळेत दाखल करायचं. आणि कुठपर्यंत? 12वी पर्यंत शालेय स्तर, 12वी पर्यंतची संपूर्ण जबाबदारी आरटी ऍक्टने घेतलेली आहे त्याच्या शिक्षणाची. मग जे मगाच्या सांगितलेल्या गोष्टी होत्या, त्याचं आरोग्य असेल, त्याच्या संदर्भातलं काही असेल, त्याचे पुस्तकं, त्याचं काही फी असेल शिक्षणाची, जे काय असेल, मुलांना द्यायची शिष्यवृत्ती असेल, हे सगळं शासन पाहिजे त्या स्टेटचं. आणि तिथपर्यंतचं सगळं धोरण त्यांनी आता ते आखलेलं आहे 12वी पर्यंतचं. आणि यासाठी म्हणून त्यांनी एक नवीन आकृतीबंध जाहीर केलेला आहे. आकृतीबंध किंवा स्तर म्हणूया आपण. तुम्ही हे फळ्यावर लिहितो, हे आकृतीबंध आहेत. 10+2 असा पहिले आकृतीबंध होता. 10+2 याचा अर्थ इयत्ता 10वी आणि त्याच्या पुढचे 2 वर्ष म्हणजे 11वी 12वी इथपर्यंत हा स्तर होता. त्याच्यानंतरच्या धोरणामध्ये तो बदलला आणि तिथं मग 10+2+3 केलं, म्हणजे 10वा वर्ग +2 म्हणजे 11वी 12वी आणि त्याच्या पुढचे +3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष, म्हणजे BA 3 वर्ष, BCom 3 वर्ष किंवा BSc किंवा आणखी जे असेल ते विद्यापीठ लेवलचे, म्हणजे 10वा वर्ग +2 म्हणजे 11वी 12वी म्हणजे उच्च माध्यमिक ज्याला आपण म्हणतो, आणि +3 म्हणजे हे विद्यापीठ लेवलचे 3 वर्ष, असं धोरण होतं. आता हे धोरण त्यांनी हे असं ठरवलेलं आहे, सध्या जस्ट चालू आहे, आता सुरू झालंय 2020च्या शैक्षणिक धोरणात 5+3+3+4. हे 5 म्हणजे काय आहे? मगा सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी, KG1 आणि KG2 किती झाले? हे 3. पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग, म्हणजे पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि पहिले 3 वर्ष असे हे जे 5 वर्ग आहेत यांचा एक गट, त्याला पहिला स्तर म्हटलं, याला पायाभूत स्तर म्हटलेला आहे. प्रायमरी स्टेज किंवा फाउंडेशनल स्टेज म्हटलेला आहे त्याला, पायाभूत स्तर. त्याच्या पुढचे 3 म्हणजे कोणकोणते वर्ग येतील आता? 3रा, 4था आणि 5वा असे 3 वर्ग घेतले. त्याच्या पुढे पुन्हा 3, 6वा, 7वा आणि 8वा हे सगळे प्राथमिक मध्ये आलेले आहेत. आणि पुढचे 4 म्हणजे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी असे शालेय स्तराचे, म्हणजे पूर्व प्राथमिक पासून तर शालेय स्तरापर्यंत हे 4 स्तर किंवा याला टप्पे म्हटलं, कोणी त्याला आकृतीबंध म्हणतात. म्हणजे सध्याचा आकृतीबंध आता असा आहे, या टप्प्यातून मुलं जातील, किंवा याला स्तर म्हटलेला आहे, स्टेज.
काही लोक त्याला टप्पे म्हणतात, की या टप्प्यातून मुलं जाणार आहेत आणि या प्रत्येक टप्प्यावर ते वेगवेगळं काहीतरी शिकणार आहेत. साधारणतः वरचा जो टप्पा आहे याच्यामध्ये आतापर्यंत कसं होतं, ते जे देतील ते विषय आम्हाला शिकायचे होते. शाखाबंधन आमच्यावर टाकलेलं होतं. काही मुलं आर्ट्सकडे जायचे, काही मुलं कॉमर्सच्या लाईनला जायचे, काही सायन्सच्या लाईनला जायचे, आपापल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यायचे. आता ते शाखाबंधन तोडलं नवीन धोरणामध्ये आणि त्याच्यामध्ये आता एखाद्या ज्या आर्टच्या विद्यार्थ्याला सायन्स मधला एखादा विषय घ्यायचा आहे किंवा एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला वाटलं की मला कलेचा एखादा विषय घ्यायचा आहे तर त्याला तो विषय घेता येऊ शकतो. आवडीप्रमाणे शिक्षण, ज्याला जसं पाहिजे तसं, त्याला जे विषय आवडत असतील ते त्यांनी निवडायचे आणि त्याच्यात शिक्षण घ्यायचं. हा एक भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. आणखीन सगळ्यात महत्वाचा भाग सांगतो याच्यामधला, खरं तर थोडासा वेगळा भाग येतो पण तरी सांगतो, हरकत नाही. मुलींना, स्त्रियांना आणि तृतीयपंथीयांना शिक्षणामध्ये खूप महत्व दिलेलं आहे. तुम्ही एक निर्णय ऐकला असेल, विशेषतः मुलींनी, याची जनजागृती तुम्हाला करायची आहे. जर सांगता आलं तर जरूर सांगा लोकांना, की आतापर्यंत कसं व्हायचं की ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, विशेषतः इंजिनिअरिंगला जायचं आहे, डॉक्टरचं ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा आणखीन कुठलं तरी, की त्याची फी खूप राहायची, महागडं शिक्षण, आणि मग काही मुली किंवा त्यांचे पालक त्या मुलींची फी भरू शकत नव्हते. इतकी फी, लाखोनी फी आहे. म्हणून मग शासनाने आता काय केलं, या धोरणामध्ये एक तरतूद केलेली आहे की आता उच्च शिक्षणासाठी शालेय स्तराच्या नंतर उच्च शिक्षण सुरू होतं आपलं विद्यापीठ लेवलचं. उच्च शिक्षणासाठी मुलींना शिक्षणामध्ये मोफत अशी सुविधा करून दिली आहे. उच्च शिक्षणासाठी खर्चाचं जे ट्रेनिंग असेल त्याच्यासाठी त्यांना मोफत अशी व्यवस्था करून दिली आहे. सर्क्युलर निघालेला आहे, सगळ्या शाळेत जाऊन पोहोचलेला आहे. एखाद्या मुलीला जर इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि घरची परिस्थिती बेताची आहे, मजुराची मुलगी आहे किंवा एखाद्या छोट्या कामगाराची मुलगी आहे, नाही जाऊ शकत, केवळ पैशामुळे तिचं शिक्षण आता थांबणार नाही. तिला ऍडमिशन मिळेल, अर्थात तिच्यात ते गुण पाहिजे मात्र तेवढे, नाही ते इकडे मार्क पाहिले तर सो असतात आणि मग मला कुठेतरी डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर, असं नाही. अट त्यांनी फक्त एकच टाकली की त्या विद्यार्थिनीच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न हे फक्त 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावं, जास्त असू नये. 8 लाख म्हणजे महिन्याचे किती झाले हो, किती पगार होईल साधारणतः, काढा बरं अंदाज. एका वर्षाचे 8 लाख जर आपलं उत्पन्न असेल, तिथपर्यंतच्या सगळ्या मुलींना ते मोफत शिक्षण मिळू शकते. तर एका महिन्याचे किती होईल, चुकू द्या, चुकलं तर नाही काढतायत. हा, जवळ आलेले आहे. आणखीन बर, साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 65 हजार तरी होतेच. 65,000, 60,000 जर धरा, 12×72, 7,20,000, वर आली किती, 80,000, म्हणजे 65,000पर्यंत जर पगार असेल एखाद्या पालकाचा तर त्याच्या मुलीला मोफत शिक्षण मिळणार आहे. त्याच्या वरचं जर असेल, मला सांगा की ज्याला 60 आणि 65,000च्या वर पगार असेल तर त्याला त्या योजनेची काही गरज आहे का, सवलतीची? काहीच गरज नाही, तो भरू शकतो. याचाच अर्थ ज्यांचे पालक 60-65,000पर्यंत पगार कमावणारे आहेत किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख असेल तर त्यांच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी आता त्यांना पैसे भरावे लागणार नाहीत. मग तिला इंजिनिअरिंगला जायचं असेल तरी चालेल, तिला डॉक्टरीच्या ट्रेनिंगला जायचं असेल तरी चालेल, किंवा अन्य कुठलेही जरी असे जर काही अभ्यासक्रम असतील की त्याला मोठ्या प्रमाणात खर्च येतो, त्याची सुविधा ते सगळे करणार आहेत. हे या पॉलिसीने घेतलेला निर्णय आहे. मित्र हो, या पॉलिसीमध्ये असे भरपूर निर्णय असे घेतले गेलेले आहेत की तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, हा त्यातला सगळ्यात एक महत्वाचा भाग आहे. दुसरं, हे तृतीयपंथीयांचा खूप मोठा प्रश्न होता, आपण कधी त्याच्याकडे लक्षच घातलं नाही. ज्यावेळेला आम्ही अभ्यासक्रम तयार करत होतो त्यावेळेला आमच्या समोर ते सगळं मंडळच आलं भेटायला किंवा ते सगळं मांडायला, की आम्ही ज्या वेळेला, म्हणजे तृतीयपंथी जे असतात ते म्हणतात, आम्ही ज्या वेळेला मुलींच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला जातो तर आम्हाला तिथं नाकारलं जातं. ते म्हणतात की तुम्ही मुलगी नाही, तुम्ही मुलांच्या शाळेत जा आणि तिथं प्रवेश घ्या. मुलांच्या शाळेत जातो तर ते म्हणतात की तुम्ही मुलगा नाही, तुम्ही मुलींच्या शाळेत जा. दोन्ही सोडून तिसऱ्या शाळेत ज्या वेळेला जातो तर ते म्हणतात तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. मग आम्ही शिकायचं नाही का, आम्ही भारताचे नागरिक नाही आहेत का,
आहोत, मग आम्हाला शिक्षणापासून का वंचित ठेवताय तुम्ही? महिलांचं शिक्षण त्याला प्राधान्य दिलेलं आहे. तर ह्या गोष्टी मुलांसाठी पण आता योजना येऊ घातलेली आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. किंवा मुलींनाच का, मुलांना का नाही, कुठल्याही गोष्टीचं नियोजन असते आणि त्याचं धोरण असते. तर त्या पद्धतीने आता हे हो घातलेलं आहे. असो, हे धोरण ठरवताना पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे की पहिले त्याचं पॉलिसी तयार झाली, ड्राफ्ट, तो ड्राफ्ट तयार झाला, त्याच्यानंतर त्याचं धोरण तयार झालं. धोरण तयार झाल्यानंतर करिक्युलम, बघा असे टप्पे होतात. आपल्यापर्यंत शिक्षण कसं येते हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. मी ढोबळमानाने सांगतो, आतमध्ये जात नाही. पहिल्यांदा ड्राफ्ट तयार होतो, देशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवल्या जाते. ड्राफ्ट छोटासा असतो, ढोबळमानाने त्यात सगळ्या गोष्टी मांडलेल्या असतात. नंतर त्यावरून धोरण तयार होते, पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जशी झाली तशी ते धोरण तयार होतं. धोरण तयार झालं की इथं पण देशाचं संपूर्ण चित्र डोळ्यासमोर ठेवलं जातं. तिथं जे केंद्रामध्ये बसलेली समिती आहे त्यांचं हेच काम असते. त्यांनी तयार केल्यानंतर मग काय होतं की एनसीएफ तयार होतो, त्यावर आधारित मग थोडंसं त्याला पिन पॉइंट केलं जातं, त्याच्यात मुद्दे टाकले जातात. त्याला नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जातो. नंतर म्हणजे इथं पण देशाचं चित्र डोळ्यासमोर ठेवूनच, पण याच्यात थोडेसे डिटेल मांडलेले असतात. उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्हाला या सरांनी समजा एखादी असाइनमेंट दिली, पिक्टोरियल कॉम्पोजिशन किंवा आणखी दुसरे करा, एखादं डिझाईन, तुम्ही काय करता, 2-3 स्केचेस करता. स्केचेस मध्ये डिटेल करत नाहीत. कसे करता तुम्ही? ढोबळमानाने करता की बा इथं हे असं घेऊ, इथं असा बा हा घटक टाकू, इथं ते असं थोडक्यात लेआउट करता तुम्ही. सगळं ढोबळमानाने असते. आणि मग त्याच्यातून तुम्ही काय करता, तुम्हाला जे पाहिजे त्याला पुढे पुढे हळूहळू डेव्हलप करत जाता. म्हणजे त्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं टाकण्याचा प्रयत्न करता. म्हणजे त्या गोष्टीला हळूहळू काय करताय तुम्ही, विकसित करत जाता, डेव्हलप करत जाता. तसं इथं असतं. हा छोटासा असतो, ठरवला आहे की बा आपण असं करू. नंतर असं त्याचं धोरण असेल, त्यावर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार केला जातो, संपूर्ण देशाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून. आणि मग ते डॉक्युमेंट तयार झालं. हे यावेळेला जवळपास 700 पानाचं डॉक्युमेंट आहे मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये किती पानाचं नक्की मलाही माहिती नाही. आणि नंतर काय होते की हा एनसीएफ तयार झाल्यानंतर आपल्या देशात जेवढे राज्य असतील त्या प्रत्येक राज्याला हे डॉक्युमेंट पाठवले जाते की आम्ही असं एक राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार केलेला आहे, असं धोरण तयार केलेलं आहे. तुम्ही तुमच्या राज्याचं स्वतंत्र एक धोरण तयार करा, तुम्हाला राबवायचं आहे. दिल्लीला हे सगळं तयार होते. NCERT ही ती संस्था आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. पुन्हा सांगतो, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, काउन्सिल म्हणजे परिषद, एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय, पुढे सांगा, अभ्यासक्रम, काय म्हणता येईल पुढे, प्रशिक्षण. बर, काय हरकत नाही, एवढं नाव तरी लक्षात ठेवा. NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, हे आपल्या देशाची शिखर संस्था आहे की तिथून हे सगळे शिक्षणाचे सूत्र हलतात. कुठल्याही प्रकारचं शिक्षण असू द्या, कलेचं असू देत की इतर कॉलेजचं असू द्या की शालेय स्तरावरचं असू द्या की आणखीन कुठलंही असू द्या, व्यवसायाचं असू द्या, इथून तयार होते. इथून मग
ड्राफ्ट तयार होतो, धोरण तयार होते आणि मग एनसीएफ तयार होतो. इथं तयार झाल्यानंतर आपल्या देशात जेवढे काही राज्य असतील, राज्य घटक राज्य, त्या सगळ्यांना याची प्रत पाठवल्या जाते की आम्ही हा देशाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून एनसीएफ तयार केला, राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार केला. आम्ही तुमच्याकडे पाठवतो, पण प्रश्न कसा आहे, तुमच्या राज्याच्या काही समस्या आहेत त्या आम्हाला माहित नाहीत, त्या तुम्हाला माहिती आहेत. आम्ही जरी असं सांगितलं की असं करा तरी तुम्ही ते 100% राबवू शकणार नाही. म्हणून मग तुम्ही काय करा की तुमच्या राज्याचं एक वेगळं धोरण ठरवा. साधा एक प्रश्न सांगतो तुम्हाला. आपल्या देशात जेवढे काही राज्य आणि घटक राज्य आहेत, यामध्ये महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे, ज्या राज्यात आपण राहतो, की ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रात होतात. एवढ्या आत्महत्या भारतातल्या कुठल्याही राज्यात होत नाहीत. माझं वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे? वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेवढ्या देशातल्या कुठल्याही राज्यात होत नाहीत. मग ही महाराष्ट्राची समस्या, इतर राज्याची नाही. अशा इतर राज्याच्या खूप समस्या आहेत. 2004-2005 ची गोष्ट सांगतो तुम्हाला, अलीकडला आता उदाहरण, की 2004-2005 अकोला आणि बुलढाणा जिल्हा यामध्ये काही गावं असे होते की पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत होतं. आणि पिण्याचं पाणी त्यावेळेला 2004-2005 मला पूर्ण आठवते, भुसावळवरून एक रेल्वे पाण्याने भरून यायची तापी नदीच्या पाण्यातून आणि अकोल्याला आणायचे. आणि अकोल्याच्या त्या रेल्वे स्टेशनवर उभी केल्यानंतर तिथं जे पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये ते पाणी सोडायचे आणि तिथून मग अकोल्याच्या काही ठराविक भागाला ते पाणी सप्लाय करायचे. आता अलीकडे तुम्ही लातूरचं उदाहरण पाहिलं असेल, जलपरी यायची तिथं. जलपरी म्हणजे पाण्याने भरलेली रेल्वे, म्हणजे पिण्याचं पाणी देखील दुसरीकडून आणावं लागत होतं. हे त्या जिल्ह्याचं दुर्भिक्ष पाण्याचं. अशा अनेक समस्या आहेत. ह्या सगळ्या समस्या इतर राज्याच्या असतीलच असं नाही, त्यांच्या वेगळ्या असू शकतात. आणि म्हणून मग केंद्राने काय सांगितलं, प्रत्येक राज्याला निर्देश दिले, आम्ही जसा एनसीएफ तयार केला तसा तुम्ही आता एक एससीएफ तयार करा, म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करा. राज्य अभ्यासक्रम आराखडा तुम्हाला कसा पाहिजे, तुमच्या हिशोबाने, तुमच्या राज्याच्या हिशोबाने तो तयार करा. आम्ही पाठवलेल्या याच्यामधला 60% भाग तुम्ही घ्यायचा आणि 40% तुमचा घ्यायचा. दोघा मिळून आपलं अभ्यासक्रम तिथं ठरवायचा. मग तो एससीएफ तयार झाल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम ठरवावा लागतो की आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा अभ्यासक्रम आता कसा पाहिजे. तो अभ्यासक्रम ठरवला येतो, त्याला सिलेबस म्हणतात. जसं आता आपण ठरवलेला आहे ते आता आपल्या या अभ्यासक्रमाचा आहे. हा असा सिलेबस तयार होतो. सिलेबस देखील ढोबळमानानेच तयार केलेला असतो, पिन पॉइंट नसते. ढोबळमानाने गोष्टी सांगितलेल्या असतात आणि या सिलेबसवरून, अभ्यासक्रमावरून पाठ्यक्रम तयार केला जातो. जे काही त्याच्यात साध्य करायचं आहे ते कशातून साध्य होईल त्याच्यासाठी निवडलेले जे कंटेंट असतात, घटक असतात, प्रकरणं असतात, पाठ असतात, त्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो. तो नंतर किंवा त्याला इंग्लिशमध्ये करिक्युलम असं म्हटलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमामध्ये फरक काय. तुमचा ज्यावेळेला व्हायवा होईल, माझ्यासारखा जर एखादा व्हायवा घ्यायला आला, कोणी लेक्चरर जर आले तर प्रश्न विचारू शकतात की अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यामधला फरक सांगा. एनसीएफ आणि एससीएफ मध्ये काय फरक आहे विचारू शकतात प्रश्न, कारण अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे, आपला संबंध आहे याच्याशी. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यात काय फरक आहे थोडक्यात सांगतो ढोबळमानाने. एक उदाहरण देऊनच सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत सांगितलेलं आहे की तुम्हाला या आठवड्यात मंगळवारला येताना, म्हणजे उद्याला येताना मेमरी ड्रॉइंग काढायची आहे. मेमरी ड्रॉइंग कशी, कुठली मेमरी हे काढायची आहे, सण समारंभावर आधारित मेमरी ड्रॉइंग काढायचा आहे तुम्हाला. विषय समजला? काय काढायचं आहे? मोठ्याने बोला. सण समारंभावर आधारित मेमरी ड्रॉइंग तुम्हाला उद्याला काढायचं आहे. आता हे जे वाक्य मी बोललो याच्यातून तुम्हाला अर्थबोध झाला, पण पूर्णतः अर्थबोध झालेला नाही. ढोबळमानाने समजलं की आपल्याला सण समारंभावर आधारित. आता सण की समारंभ, सण वेगळा आहे, समारंभ वेगळा आहे. कशावर काढायचा आहे?
समजलंय? फक्त एवढंच समजलं की सण समारंभावर आधारित मेमरी काढायची आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी नाही. पण ज्या वेळेला मी मंगळवारी येईल आणि तुम्हाला सांगेल की हा आज आता प्रत्येकाला समोर दिवाळी आहे, दिवाळी या सणावरचं चित्र काढायचं आहे किंवा एक स्मरण चित्र तुम्हाला काढायचं आहे, किंवा एखादा विषय नागपंचमी या सणावर तुम्हाला स्मरण चित्र काढायचं आहे. आता काय झालं, त्याला मी पिन पॉइंट केलं. जे पहिले तुमच्या समोर व्हास्ट असं क्षेत्र होतं त्याला काय केलं, अगदी एका पॉइंटवर आणून ठेवलं. म्हणजे इथं ढोबळमानाने ते सगळं ठरवल्या जाते, तर इथं त्याला पिन पॉइंट केल्या जातं. म्हणजे पर्टिक्युलर त्या भागावर तुम्हाला आणून सोडल्या जातं. की आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपल्याला नागपंचमी या सणावरच चित्र काढायचं आहे. पहिले काय म्हटलं मी, सण समारंभावर आधारित किंवा राष्ट्रीय सणावर चित्र काढायचं आहे असं जर म्हटलं की उद्याला येताना राष्ट्रीय सणावर, मग राष्ट्रीय सण कोणकोणते आहेत? 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, महाराष्ट्र दिन आहे, ते आपले राष्ट्रीय सण आहेत. मग आता यातलं नेमकं कोणतं? उद्या आल्यानंतर जर मी तुम्हाला म्हटलं की हा आता आपल्याला 26 जानेवारी या राष्ट्रीय सणावर आधारित चित्र काढायचं, म्हणजे आता काय झालं, पर्टिक्युलर विषय तुम्हाला मिळाला आणि त्याच्यावर तुम्ही चित्र काढू शकता. तर असं पर्टिक्युलर ज्या वेळेला आपल्याला मिळते त्याला करिक्युलम म्हणतात. हे पिनपॉइंट केलेले असतात, हे ढोबळमानाने केलेले असतात. याची योजना राज्य अभ्यासक्रमाच्या समितीकडून जे शिफारशी आलेल्या असतात त्याच्यानुसार ठरवल्या जाते. त्याच्यानंतर तो राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आधार घेऊन ठरवल्या जातात. राष्ट्रीय अभ्यासक्रम आधार हे धोरणावर आधारित असते, धोरण हे त्या पॉलिसीवर आधारित असते. अशा प्रकारे, आणि हे सगळे ठरवणारी संस्था NCERT, हे जे ठरवणारी संस्था SCF राज्य अभ्यासक्रम आराखडा, हे दिल्लीला आहे. NCERT दिल्लीला आहे, नवी दिल्लीला केंद्रामध्ये. आणि हे इथून आपल्या राज्याचं काम सुरू होते, महाराष्ट्र राज्य. आता याला MSCERT असं पण म्हटलेलं आहे. MS स्टँड फॉर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असं लांबलचक नाव आहे त्याचं. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन केलं जातं त्या ठिकाणी शिक्षणाचं, नंतर रिसर्च अँड ट्रेनिंग अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. शॉर्टमध्ये त्याला विद्या परिषद असं पण नाव आहे. पुण्याच्या कुमठेकर रोडला ते ऑफिसेस आहेत सगळे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची दिशा कशी असावी याचे मार्गदर्शन किंवा याची दिशा या संस्थेमधून केली आहे, राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या. आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही की जवळपास 2010 पासून मी या अभ्यासक्रमाच्या प्रोसेसमध्ये आहे SCERT पुण्याला. आणि या वेळेला प्रमोशन झालं असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत अभ्यास मंडळ सदस्य म्हणून काम केलं, पण आता जस्ट कालच एक आपले हे डॉक्युमेंट प्रकाशित झालेलं आहे, राज्य अभ्यासक्रम आराखडा. त्या समितीमध्ये सुद्धा मी सध्या आहे आणि कला शिक्षणाचंच त्याच्यात सगळं लिहितोय की आपलं कला शिक्षण कसं असावं, या मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, या मुलांना रोजगार मिळाला पाहिजेत. त्याच्यानंतर कलेचे नेमकं आपल्याला बऱ्याच कला ह्या लोप पावत चाललेल्या आहेत, त्या कलेचं जतन झालं पाहिजे. स्थापत्य त्याचं जतन होत नाही, हे सगळी दृष्टी तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि याचा परिणाम असा झाला मित्र, आम्ही तर शिफारस अशी केलेली आहे आता की पूर्व प्राथमिक पासून मान्य केला शासनाने की पूर्व प्राथमिक पासून आता 2 शिक्षकाची नियुक्ती ही सक्तीनं प्रत्येक शाळेवर होईल. एक शारीरिक शिक्षक आणि दुसरं कला शिक्षक. पूर्व प्राथमिक तुम्हाला सांगितलं मी कुठून आहे आता, नर्सरी पासून, नर्सरी KG1 KG2 तिथून तर 12वी पर्यंत कंपल्सरी हा विषय असेल आणि इथंच त्याची नियुक्ती झाली पाहिजे. पण शासनाने एकच अट त्याच्यात सांगितली, आम्ही नियुक्ती करतो, शारीरिक शिक्षणाची करतो, परंतु आमची एकच अट आहे, प्रत्येक स्टेजवर शिकवायला आम्हाला डिग्री होल्डरच लागेल, पदवीधर लागेल, पदविकावाला नाही. तुमचा अभ्यासक्रम कोणता आहे? पदविका, डिप्लोमा आहे, त्यांना पाहिजे डिग्री होल्डर, पदवी धारण केलेला. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल, आणि त्याच्यासाठी त्यांनी मुदत दिली 2030 पर्यंत, अजून 6 वर्ष बाकी आहे. 2030 पर्यंत या सगळ्या जुन्या अभ्यासक्रमाचे जे काय असतील त्यांच्या नियुक्त्या होऊ शकतात. पण 2030 नंतर मात्र आम्ही डिप्लोमा धारकांना शाळेमध्ये नियुक्ती देणार नाही. मग तोपर्यंत तुम्हाला नोकरी लागली तर तुम्ही भाग्यवान, पुढे तुम्हाला कोणी काढणार नाही, तुमचे ट्रेनिंग होतील पुढे आणखीन, तो भाग वेगळा.
पण तुम्ही तोपर्यंत तुम्हाला संधी आहे नोकरीची. पण 2030 नंतर हे सध्या 2 वर्षाचा ATD आहे, डीएड कोर्स ते पण तसंच.